Hello friends, welcome to Success Point. Next chapter of halogen derivatives is preparation of alkyl halides or haloalkanes. म्हणजे आपण प्रिपरेशन मेथड शिकत आहोत की अल्किल हॅलाइड्स कसा तयार होतो. त्यापैकी पहिली मेथड शिकणार आहोत आपण फ्रॉम हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. अल्केनचं हॅलोजिनेशन करून अल्किल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन्स कसा तयार केला जातो ते बघतोय आपण. मग तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की हॅलोजिनेशन मध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन या तीनच हॅलोजनच्या रिॲक्शन होतात. फ्लोरिनेशनची रिॲक्शन निग्लिजिबल किंवा रेअर होतात म्हणून ते आपण बघणार आहोत. ते सगळे सविस्तर बघणार आहोत आपण. मग त्यापैकी पहिली प्रिपरेशन मेथड बघतोय मी फ्रॉम हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. त्याच्यामध्ये ए क्लोरिनेशन. मग आता क्लोरिनेशनची रिॲक्शन करत असताना हायड्रोकार्बन, अल्केन आणि हॅलोजन या दोघांची रिॲक्शन करतो आणि त्यांच्यापासून आपण अल्किल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन मिळवतो. पण कंडिशन काय असणार आहे? इन प्रेझेन्स ऑफ डिफ्यूज सनलाइट और यूव्ही लाईट किंवा हाय टेम्परेचर या तिघांपैकी एक कंडिशन आपल्याला या ठिकाणी पाहिजे, तेव्हा ही रिॲक्शन प्रोसीड होते. मग आता बघा, आपल्याला क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन ही सिंगल स्टेपला जर आपल्याला मिळवायची असेल तर आपण अल्केन्स एक्सेस फॉर्म मध्ये घेतो. अल्केन्स आपण काय घेतो? एक्सेस फॉर्म मध्ये. मग नंबर ऑफ कार्बन किती? 2 म्हणून हा इथेन आहे. मग या इथेनचा आपण क्लोरिनेशन रिॲक्शन करणार तर मी ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय, कारण या हायड्रोकार्बनचा आपल्याला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे क्लोरीनने. मग इथला हायड्रोजन आणि इथला सीएल असा HCl बाय प्रोडक्ट जाईल. मग CH3 CH2 Cl या पद्धतीने तुम्हाला अल्किल हॅलाइड हा प्रोडक्ट भेटेल. आणि कुठला आहे तो? इथिल क्लोराइड. IPC नेम काय असणार त्याचा? क्लोरोइथेन. सेम सेकंड रिॲक्शन बी ब्रोमिनेशन. त्याचं एक्झाम्पल बघणार आपण. इथेन. ह्या ठिकाणी पण इथेन आपल्याला कसं घ्यावं लागणार आहे? एक्सेस अमाऊंट मध्ये. एक्सेस अमाऊंट मध्ये घेतलं तर यावेळेस काय होतं? ती सिंगल स्टेपला स्टॉप होते रिॲक्शन. मग सेम आपल्याला इथला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. हा एक हायड्रोजन आणि ब्रोमिन असा HBr बाय प्रोडक्ट निघेल आणि CH3 CH2Br असा इथिल ब्रोमाइड काय असणार आहे? प्रोडक्ट. त्यालाच IPC नॉमेनक्लेचर आपण काय म्हणतो? ब्रोमेट. मग हॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये आपल्याला जर सिंगल स्टेपला जर प्रोडक्ट मिळवायचं असेल तर आपल्याला अल्केन काय घ्यावं लागेल? पर्टिक्युलर क्लोरिनेशन ब्रोमिनेशन मध्ये एक्सेस अमाऊंट मध्ये घ्यावा लागेल हॅलोजनच्या. त्यावेळेस तो सिंगल स्टेजला काय होते? रिॲक्शन स्टॉप होते. कंडिशन मात्र लक्षात ठेवायची, डिफ्यूज सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा हाय टेम्परेचर या अशा कंडिशनला होते. मग आता हॅलोजिनेशन मध्ये क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन ही डायरेक्ट हॅलोजिनेशन रिॲक्शन होते. जर तुम्ही सेम प्रोपोर्शनला घेतला अल्केन्स हॅलोजन किंवा हॅलोजनचं जर एक्सेस प्रोपोर्शन झाला तर ही रिॲक्शन काय होते? डायरेक्ट हॅलोजिनेशन होते. कुठली? क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन. मग डायरेक्ट हॅलोजिनेशन होत असताना ती कशाने प्रोसीड होते? फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. काय फॉर्म करते? मग ती फ्री रॅडिकल फॉर्म करते. मग आपण डायरेक्ट हॅलोजिनेशन प्रोसेस बघूया. Particularly chlorination and bromination. मग डायरेक्ट हॅलोजिनेशन रिॲक्शन ही कशी होते? मग चेन रिॲक्शन, कंटिन्युअस चेन रिॲक्शन फॉर्म होते अँड प्रोसीड बाय फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. आणि कशी प्रोसीड होते? ती फ्री रॅडिकल फॉर्म करते. ओके. मग आपण डायरेक्ट हॅलोजिनेशन रिॲक्शन बघतोय. त्यापैकी मी सुरुवातीला घेतला CH4 मिथेन. मिथेन सोबत मी क्लोरीनची रिॲक्शन घेतली Cl2. मग आता बघा, हा CH4 मी या पद्धतीने रिप्रेझेंट करतो CH3H. बघा मग हा H आणि हायड्रोजन अशा पद्धतीने काय होतो? HCl काय होतो? रिमूव्ह होतो इन प्रेझेन्स ऑफ डिफ्यूज सनलाइट. रिॲक्शन कंडिशन लक्षात ठेवा. ओके. मग काय भेटतोय? CH3Cl. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय असणार? त्या ठिकाणी CH3Cl आणि प्लस Cl2. मग या ठिकाणचा एक हायड्रोजन आणि Cl असा काय Cl बाहेर निघाला. ओके. मग काय होतो? हा Cl ला ऍड होईल. प्रोडक्ट काय भेटतो? मग CH2Cl2. म्हणजे काय होईल? एक हायड्रोजन रिप्लेस होईल आणि एक हायड्रोजन ऍड होईल. बस. नंबर 3
CS2Cl2 प्लस Cl इथला एक हायड्रोजन आणि Cl असा HCl काय रिमूव्ह होईल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट आणि काय भेटेल CsCl4. आता फक्त एकच हायड्रोजन राहिलेला आहे कार्बनला Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट मायनस Cl म्हणजे Cl रिमूव्ह होतोय CCl4. म्हणजेच आपल्याला काय मिळतंय जेवढ्याही कार्बनला हायड्रोजन आहेत ते पूर्ण हायड्रोजन रिप्लेस होते डायरेक्ट हॅलोजिनेशन मध्ये. फ्लोरिनेशन ब्रोमिनेशन ही डायरेक्ट हॅलोजिनेशन रिएक्शन दाखवते, कंटिन्युअस चेन रिएक्शन दाखवते आणि ती कशी फॉर्म होते इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. म्हणजेच काय फ्री रॅडिकल फॉर्म करते, पण आपण ह्या पद्धतीने चेन रिएक्शन प्रोसिजर म्हणून घेतली. मग आता बघा ज्यावेळेस हायड्रोकार्बनचा एक हायड्रोजन रिप्लेस होतो त्यावेळेस हा कुठला फॉर्म होतो मग मोनोक्लोरोमिथेन. कुठला होता मोनोक्लोरोमिथेन. ओके हा कुठला होता मग डायक्लोरोमिथेन. दोन लागले हायड्रोजन. हा ट्रायक्लोरोमिथेन आणि हा टेट्राक्लोरोमिथेन. अशा पद्धतीने काय होतं डायरेक्ट हॅलोजिनेशन मध्ये तुम्हाला हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन बघायला मिळतं टेट्राक्लोरोमिथेन. राईट. मग काय जर ही डायरेक्ट हॅलोजिनेशन जशी क्लोरिनेशनची झाली त्याच पद्धतीने ब्रोमिनेशनची होईल. सेम ॲज फक्त इथे काय Br2 Br2 इथे काय Br2 Br3 Br2. म्हणून डायरेक्ट हॅलोजिनेशन रिएक्शन सुटेबल मेथड नाही आहे अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी, कारण मोनो डाय ट्राय आणि टेट्रा हे सफिशियंट अमाऊंट मध्ये प्रोडक्ट फॉर्म होत नाही, लेस अमाऊंट मध्ये होतात. त्यामुळे ही डायरेक्ट हॅलोजिनेशन is not suitable method for preparation of alkyl halides. Always remember. मग ही suitable method नसल्याने आपण जे आधी दोन मेथड बघितल्या सिंगल स्टेजला आपल्याला अल्किल हलाइड मिळवायचा असेल तर आपल्याला अल्केन हा एक्सेस अमाऊंट मध्ये द्यायचा असणार आहे ॲज कम्पेअर टू हॅलोजन. मग त्यावेळेसच ती रिएक्शन सिंगल स्टेपला थांबते आणि मग आपल्याला जो काही अल्किल हलाइड प्रोडक्ट आहे हा एक्सपेक्टेड अमाऊंट मध्ये आपल्याला मिळतो, शिकायला मिळतो, बघायला मिळतो. ओके तर डायरेक्ट हॅलोजिनेशन मध्ये लेस अमाऊंट मध्ये फॉर्म होतो अल्किल हलाइड, म्हणून ही मेथड सुटेबल नाही हे लक्षात ठेवायचे. ओके नेक्स्ट आता आयोडिनेशन. नेक्स्ट आयोडिनेशन. मग ही आयोडिनेशन रिएक्शन रिव्हर्सिबल रिएक्शन होते मित्रांनो, कारण जो काही HI बाय प्रोडक्ट फॉर्म होतोय तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून फॉर्म होतोय आणि तो ही रिएक्शन पुन्हा रिव्हर्स करतो. कारण हा रिड्युसिंग एजंट काय करतो अल्किल हायड्राइडला रिड्यूस करतो आणि पुन्हा इथेन आणि आयोडाइड आपल्याला मिळतो. मग हे विसरू नका ती ज्यावेळेस आयोडिनेशन रिएक्शन होते त्यावेळेस ती रिव्हर्सिबल रिएक्शन होते आणि तो जो काही बाय प्रोडक्ट HI फॉर्म होतोय हायड्रोजन आयोडाइड हा रिड्युसिंग एजंट म्हणून फॉर्म करतो आणि पुन्हा अल्किल आयोडाइडला रिड्यूस करतो आणि बॅक टू अल्केन्स आणि आयोडाइड असा आपल्याला काय मिळतो प्रोडक्ट मिळतो. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. ओके मग आता जर आपल्याला अल्किल आयोडाइड हा जर प्रोडक्ट स्टेबल मिळवायचा असेल, स्टेबल प्रोडक्ट मिळवायचा असेल तर आपण कुठला एजंट वापरतो त्या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट. मग कुठले कुठले ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो आपण मर्क्युरिक ऍसिड, आयोडिक ऍसिड आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिड HNO3. मग ज्यावेळेस आपण अल्केन सोबत आणि आयोडीन सोबत हे ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो त्यावेळेस आपल्याला जो काही अल्किल आयोडाइड आहे तो कसा भेटणार आहे मग स्टेबल प्रोडक्ट मिळणार आहे. मग त्यासाठी आपण नेक्स्ट बघूया इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. नेक्स्ट इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स लाईक mercuric oxide, iodic acid and dilute HNO3 nitric acid. मग मित्रांनो आपल्याला आयोडिनेशन रिएक्शन जर आपल्याला जो काही अल्किल आयोडाइड आहे तो जर आपल्याला स्टेबल प्रोडक्ट मिळवायचा असेल तर आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट सोबत ही रिएक्शन घडवावी लागेल. मग पहिली रिएक्शन बघतोय मी इथेन मॉलिक्युल्स. किती मोल मध्ये घेतले 2 मोल्स मध्ये. 2 molecules of ethane is reacted with 2 molecules of iodine in presence of oxidizing agent like mercuric oxide. मग आता बघा हा 2 मॉलिक्युल्स घेतला आपण इथेनचे, याचे 2 हायड्रोजन, एका मॉलिक्युलचा एक आणि दुसऱ्याचा 2 असे 2 हायड्रोजन निघाले आणि टोटल किती 4 आयोडाइड. 2 I2 मीन 4 आयोडाइड. इथून 2 आयोडाइड इथे लागले. मग उरले काय ते 2 आयोडीन. मग आता बघा
मर्क्युरी आणि 2 आयोडाईड असे काय झाले मग HgI2. मग उरला काय ते ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन काय बाय प्रोडक्ट निघाला वॉटर मॉलिक्यूल. सिंपल रिएक्शन आहे. पुन्हा सांगतो मित्रांनो, 2 मॉलिक्युल्स ऑफ इथेन आहेत, त्यापैकी एका इथेन मॉलिक्युलचा एक हायड्रोजन, दुसऱ्याचं 2 हायड्रोजन, असे 2 हायड्रोजन रिप्लेस झाले आणि हे 4 आयोडीन म्हणजे 2 आयोडीन मध्ये म्हणजे 4 आयोडीन पैकी 2 आयोडीन इथे लागले, उरले 2 आयोडीन आणि 2 हायड्रोजन निघाले. मग 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन असा वॉटर मॉलिक्यूल रिप्लेस होतोय आणि मर्क्युरी आणि 2 आयोडीन असा HgI2 बाय प्रोडक्ट निघतोय आणि तुम्हाला आयोडीन मिळतोय. सेकंड रिएक्शन, 5 मॉलिक्युल्स ऑफ इथेन, 2 मॉलिक्युल्स ऑफ आयोडीन आणि मर्क्युरिक ऍसिड and sorry iodic acid. This is a iodic acid and this is a mercuric acid. मग आता 5 molecules of ethane याच्यापैकी इथले काय होते मित्रांनो, मग 5 हायड्रोजन रिप्लेस होते, 5 हायड्रोजन रिप्लेस होते, राईट. मग इथले 4 आयोडीन आणि इथला एक आयोडीन, हे 4 आणि एक असं 6 किती झाले, 5 आयोडीन लागले, 5C2H5I असा आयोडीन बाहेर निघाला. मग रिमेनिंग हा एक हायड्रोजन किती झाले, टोटल 6 हायड्रोजन आणि प्लस 3 ऑक्सिजन काय झाला मग 3H2. काय बाय प्रोडक्ट निघाला मग 3H2. दिस इज अ 3H2. बघा लक्षात आलं मित्रांनो, 5 मॉलिक्युल्स ऑफ इथेन, त्यापैकी इथले 5 हायड्रोजन रिप्लेस झाले, हे 4 आयोडीन आणि हा एक आयोडीन, असे 5 आयोडीन लागले. मग इथला एक हायड्रोजन आणि 5 हायड्रोजन 6 हायड्रोजन झाले आणि 3 ऑक्सिजन, असे काय झाले मग 3 दुने 6, 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन, 3 वॉटर मॉलिक्यूल बाय प्रोडक्ट निघाला. मग आता काय नेक्स्ट रिएक्शन जे आपण डायरेक्ट याच्यामध्ये सोबत येणार आहोत. 8 मॉलिक्युल्स घेतले मी इथेनचे आणि 4I2 मॉलिक्युल्स मीन्स 4 आयोडीन मॉलिक्यूल मीन्स 8 आयोडीन ॲटम. मग आता बघा इथले 8 हायड्रोजन रिप्लेस झाले आणि 8 चे 8 आयोडाईड इथे आले, म्हणून 8 मॉलिक्युल्स ऑफ आयोडीन बाय प्रोडक्ट, प्रॉपर प्रोडक्ट मिळाला आपल्याला. मग आता बघा इथे काय आहे मग HNO3. मग HNO3 या ठिकाणी आपल्याला दिसतोय, इथला एक हायड्रोजन काढला मी, टोटल झाले 9 हायड्रोजन, राहिला काय इथे 3 ऑक्सिजन, ओके, एक नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन, त्यापैकी इथले 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन, 3H2 मॉलिक्युल्स भेटतो. मग उरलेले 3 हायड्रोजन कोणासोबत जाईल, नायट्रोजन सोबत, असं आपल्याला अमोनिया बाय प्रोडक्ट भेटतो. मग आयोडिनेशन रिएक्शन मध्ये आपल्याला आयोडोइथेन हा जर स्टेबल प्रोडक्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो, मर्क्युरिक ऍसिड, आयोडिक ऍसिड आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिड. याच्याने तुम्हाला जो आयोडोइथेन आहे तो कसा मिळणार, स्टेबल मिळणार. ओके, नेक्स्ट फ्लोरिनेशन. मग फ्लोरिनेशन रिएक्शन ही होत नाही बिकॉज रिएक्शन ऑफ अल्केन्स विथ क्लोरीन आर एक्सप्लोजिव्ह. ज्यावेळेस अल्केन आणि क्लोरीनची रिएक्शन होते त्यावेळेस तो एक्सप्लोजिव्ह रिएक्शन होते, त्यामुळे ती रिएक्शन एक्सप्रेस होत नाही किंवा घडत नाही. मोर ओव्हर HF इज पॉइझनस. जो काही हायड्रोक्लोरिक ऍसिड असतो हा पॉइझनस असतो आणि करोसिव्ह असतो. Hence, alkyl fluorides are not prepared by halogenation of alkene. म्हणून alkyl fluorides हा halogenation of alkenes मध्ये प्रिपेअर्ड होत नाही. मग तुमच्या लक्षात आलं असेल फ्रॉम हॅलोजिनेशनचे आपण चारीचे चारी हॅलोजन आपण शिकलो. नेक्स्ट प्रिपरेशन मेथड बाय ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्केन्स. मग आता आपण नेक्स्ट प्रिपरेशन मेथड बघूया. मग या रिएक्शन मध्ये जे काही हायड्रोजन हॅलाइड्स आहेत ते काय असतात, ते डबल बॉन्ड मध्ये ऍड होतात, अल्किनच्या डबल बॉन्ड मध्ये ऍड होतात. बघा मग इन दिस रिएक्शन ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टेक्स प्लेस अक्रॉस द डबल बॉन्ड इन अल्किन्स. मग आता जे काही हायड्रोजन हॅलाइड्स आहेत त्यांना आपण हॅलोजन ऍसिड म्हणतो. मग त्या हॅलोजन ऍसिडची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे अल्किन्स मध्ये ऍड होताना, मग सगळ्यात जास्त इझिली ऍड होणार आहे हायड्रोजन आयोडाईड किंवा याचा रेट जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू HBr. मग HCl ही ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी असणार आहे हॅलोजन ऍसिड साठी, एवढं लक्षात ठेवावं लागेल. मग आता ज्या वेळेस हायड्रोजन हॅलाइड्स अल्किन्स मध्ये ऍड होणार आहे त्यापैकी 2 प्रकारचे अल्किन्स असतात. मग आता पहिला अल्किन्स मी शिकवणार आहे सिमेट्रिकल अल्किन्स आणि नेक्स्ट आपण जे शिकणार आहोत ते अनसिमेट्रिकल अल्किन्स. मग आता सिमेट्रिकल अल्किन्स मध्येच काय, जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या शेजारी सारखेच ग्रुप पाहिजे,
किंवा त्या कार्बनला सारखेच काय लागलेले पाहिजे, हायड्रोजन लागलेले पाहिजे. मग आता बघा इथिन, या कार्बनला पण 2 हायड्रोजन, याला पण 2 हायड्रोजन, हा सिमेट्रिकल ग्रुप आहे. म्हणून हे सगळे आपण इथिनचे एक्झाम्पल घेतोय मी सुरुवातीला तिघी. मग आता इथिन सोबत जर HCl ची रिॲक्शन झाली, मग आता बघा डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग हा कुठलाही कार्बनवर हायड्रोजन जाईल. समजा या कार्बनवर हायड्रोजन गेला तर हा क्लोरीन कुठल्या कार्बन, शेजारच्या कार्बन, क्लोरीन काय इकडच्या शेजारचा कार्बन. मग आता मग काय भेटेल तुम्हाला, CH3 CH2 Cl. काय भेटला प्रोडक्ट, क्लोरोइथेन. सेम रिएक्शन बघूया. हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा इथेन माहिती तुम्हाला, नाव लिहिण्याचं काही काम नाही. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असल्याने कुठलाही कार्बन घ्या तुम्ही, इकडच्या इकडच्या, समजा या कार्बन हायड्रोजन आला, प्रोडक्ट तर एकच भेटेल, सिमेट्रिकल मध्ये एकच प्रोडक्ट. इकडे जर हायड्रोजन आला तर इकडे बी आली. बघा आपण सविस्तर बघू, या कार्बन वर हायड्रोजन घेतलाय मी असं कन्सिडर करतो, आणि हा बी या कार्बनवर आला, म्हणजेच काय, BrCH2 CH3. काही केलं तरी याचं नाव काय मग, ब्रोमोइथेन. कसंही भेटलं तुम्हाला प्रोडक्ट तरी त्याचं एकच नाव आहे, सिंगल प्रोडक्ट असणार तो. नेक्स्ट आता बघा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यापैकी हा हायड्रोजन, हा कार्बन घेतोय, आयोडीन या कार्बन मध्ये जातोय, आणि तुम्हाला प्रोडक्ट भेटतोय CH3 CH2 आयोडोइथेन. मग आता बघा खाली सिमेट्रिकल प्रोडक्ट दिसतोय तुम्हाला. नंबर ऑफ कार्बन किती, 1 2 3 4. इकडे गेले दुसरा आहे, इकडे गेले दुसरा आहे, मग टोटल कार्बनला आपण 4 कार्बनला ब्युटेन म्हणतो. पण नंबर ऑफ कार्बन दुसऱ्यावर काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, म्हणून ब्युटुइन. ओके, मग ब्युटीन पण कसं आहे, सिमेट्रिकल. हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला, याला एक हायड्रोजन आहे, इकडे बी आहे, इकडे एक मिथिल ग्रुप, इकडे एक मिथिल ग्रुप. मग आता बघा, हा सिमेट्रिकल अल्किन मध्ये कुठल्याही कार्बनला कुठलाही ग्रुप गेला यांच्यापैकी तर एकच प्रोडक्ट भेटणार आहे. समजा कन्सिडर करू, हा कार्बन हायड्रोजन घेतो आणि हा कार्बन हायड्रोजन घेतो, तर प्रोडक्ट भेटणार तुम्हाला CH3 CH2 CHI CH3 2 आयोडोब्युटेन. मग जो काही सेकंड मेथड बघतोय आपण, बाय ऍडिशन ऑफ हायड्रोजन हायड्राइड्स टू अल्किन्स, म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्किल लाईटचे सेकंड प्रिपरेशन मेथड बघतोय. त्या ठिकाणी आपला जो काय अल्किल लाईट फॉर्म होतोय तो कोणापासून फॉर्म होतोय, अल्किन्स आणि हायड्रोजन ऍसिड पासून. मग त्याच्यामध्ये बी 2 टाइप्स आपण बघणार. त्यापैकी पहिला टाइप आपण आता बघतोय सिमेट्रिकल अल्किन्स, आणि सिमेट्रिकल अल्किनचे सिंगलच प्रोडक्ट भेटतात. ओके, कारण सिमेट्रिकल पोझिशन असल्याने. आता नेक्स्ट आपण बघणार आहे बी पार्ट, अनसिमेट्रिकल अल्किन्स. नेक्स्ट अनसिमेट्रिकल अल्किन्स, इट गिव्स 2 प्रोडक्ट्स. आपण सिमेट्रिकल अल्किन बघितलं, आता अनसिमेट्रिकल अल्किन बघू. हा 2 प्रोडक्ट देतो, त्याच्यामध्ये बी आपल्याला काय बघायचे, 2 रूल्स बघायचे. पहिला रूल्स असणार आहे मार्कोनिकॉस रूल, आणि सेकंड असणार आहे अँटी मार्कोनिकॉस रूल, एक्झॅक्ट अपोजिट ऑफ मार्कोनिकॉस रूल. मग मार्कोनिकॉस रूल काय सांगतो, अनसिमेट्रिकल अल्किन्स आणि अनसिमेट्रिकल रिएजनची रिएक्शन होत असताना ज्या वेळेस जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे अनसिमेट्रिकल अल्किनचा, ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन असतील तिथे हायड्रोजन जातील अनसिमेट्रिकल रिएजनचा, आणि ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन असेल त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट जाईल अनसिमेट्रिकल रिएजनचा. आणि जे काही प्रोडक्ट भेटतील तुम्हाला 2 प्रोडक्ट, त्याच्यापैकी मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे, ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन निगेटिव्ह पार्ट जात असेल, आणि ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन तिथे हायड्रोजन जातो तो मेजर प्रोडक्ट, आणि त्याच्या अपोजिट मायनर प्रोडक्ट. बघा मग आता ही पोझिशन कशी अनसिमेट्रिकल, कारण बघा हा कार्बन आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्डला, या कार्बनला 2 हायड्रोजन, या कार्बनला इकडे 1 हायड्रोजन, इकडे मिथिल ग्रुप, म्हणून सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल पोझिशन आली. मग आता हा जो काही डबल बॉन्डची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, तर हा काय करणार आहे, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन तो काय करेल, इझिली ते हायड्रोजन लागेल, आणि निगेटिव्ह पार्ट कुठे जाईल, ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट जाईल. मग तुम्हाला काय भेटेल, पहिला प्रोडक्ट आयसोप्रोपिल ब्रोमाइड, म्हणजेच काय 2 ब्रोमोप्रोपेन. आयपीसी नेम काय लिहायचं, 2 ब्रोमोप्रोपेन. हे काय आलं मग त्या ठिकाणी मेजर प्रोडक्ट. हा कसा भेटला, मार्कोनिकॉस रूलनुसार मेजर प्रोडक्ट. पण सेकंड कंडिशन बी आहे. सेकंड कंडिशन अशी की जो काही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे
त्यापैकी हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्या हायड्रोजनला घेतो, हा कार्बन, आणि लेस नंबर ऑफ निगेटिव्ह पार्ट जो असणार आहे ज्या ठिकाणी कार्बन, ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन तिथे जाईल, म्हणून काय ह्या पद्धतीने प्रोडक्ट पण मिळेल आपल्याला CH3 CH2 CH2Br, म्हणजेच काय एन प्रोपील ब्रोमाइड. हा प्रोडक्ट कसा भेटेल 20% आणि तो मायनर प्रोडक्ट असणार. म्हणून बघा मार्कोनी ऑफ रूल काय सांगतं मग, when an unsymmetrical reagent adds, हा unsymmetrical reagent आहे, adds to unsymmetrical alkene, propene is unsymmetrical alkene, the negative part of the reagent, हा जो negative part आहे reagent चा, get attached to that carbon atom which carries less number of hydrogen. कुठे अटॅच होईल, ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ते अटॅच होईल, आणि जो काही प्रोडक्ट फॉर्म होणार तो कसा असणार आहे, मेजर प्रोडक्ट. मग 80% मेजर प्रोडक्ट फॉर्म करतो, म्हणून याला मार्कोनिकॉस प्रोडक्ट म्हणतो. दिस इज अ मार्कोनिकॉस प्रोडक्ट, आणि हा काय कमी अमाऊंट मध्ये फॉर्म होतो सेम रिएक्शन मध्ये. मग समजलं तुम्हाला मार्कोनिकॉस रूल एकदम इझी आहे. आता आपण नेक्स्ट अँटी मार्कोनिकॉस रूल बघूया. नेक्स्ट अँटी मार्कोनिकॉस रूल, इट इज एक्झॅक्ट अपोजिट ऑफ मार्कोनिकॉस रूल. मग अँटी मार्कोनिकॉस रूल आपण बघणार आहोत. सेम एक्झाम्पल, प्रोटीन घेतला आणि त्याच्यासोबत अनसिमेट्रिकल रिएजंट HBr ऍड केला, आणि इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, हा रिएजंट आहे आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट परऑक्साईड. मग परऑक्साईडच्या प्रेझेन्सने जी काही मार्कोनिकॉस रूल होते रिएक्शन, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट रिएक्शन होते. जो मार्कोनिकॉस प्रोडक्ट मायनर असतो तो या ठिकाणी कसा असणार आहे, मेजर. हा ब्रोमोप्रोपेन कसा असणार आहे या ठिकाणी, मेजर प्रोडक्ट. ओके, आणि 2 ब्रोमोप्रोपेन हा कसा असणार आहे या ठिकाणी, मायनर प्रोडक्ट. हा प्रोडक्ट त्या ठिकाणी मेजर होता मार्कोनिकॉस मध्ये, आणि हा प्रोडक्ट मायनर होता. पण परऑक्साईडच्या प्रेझेन्सने हा प्रोडक्ट इथे कसा झाला, मग मेजर झाला, आणि हा प्रोडक्ट इथे मायनर झाला. हा एवढाच फरक फक्त लक्षात ठेवायचा आहे मार्कोनिकॉस आणि अँटी मार्कोनिकॉस मध्ये. मग आता अँटी मार्कोनिकॉसला फक्तच काय, ओनली HBr रिएजंट असेल तरच ती रिएक्शन होते, आणि ह्या रिएक्शनला आपण काय असतो, काय म्हणतो, परऑक्साईड इफेक्ट सुद्धा म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. थँक्यू.